राष्ट्रहित टाइम्स, राष्ट्रहितासाठी समर्पित न्यूज चॅनेल। शिरूर तालुक्यात अनधिकृत पद्धतीने नवजात बालिकेला दत्तक दिल्याचा गंभीर आरोप उघडकीस आला असून बाल न्याय अधिनियम 2015 चे उल्लंघन केल्याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 5 जानेवारी 2023 रोजी शिरूर येथील दुय्यम निबंधक कार्यालयात दस्तऐवज क्रमांक 112/2023 नुसार दत्तक पत्राची नोंदणी करण्यात आली होती। मात्र ही प्रक्रिया करताना बाल न्याय अधिनियमांतर्गत आवश्यक असलेली वैधानिक आणि अनधिकृत दत्तक प्रक्रिया पूर्णपणे पाळण्यात आलेली नव्हती। संबंधित नवजात बालिकेला कोणत्याही कायदेशीर परवानगी न घेता थेट दुसऱ्या कुटुंबाकडे दत्तक देण्यात आल्याचा आरोप आहे। विशेष म्हणजे हा प्रकार सुमारे 3 वर्षांनंतर उघडकीस आला असून 13 एप्रिल 2026 रोजी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। बाल न्याय अधिनियम 2015 मधील कलम 80 नुसार अधिकृत प्रक्रिया न पाळता मुलाला दत्तक देणे किंवा घेणे हा गंभीर गुन्हा मानला जातो। दरम्यान या प्रकरणाचा तपास महिला पोलीस उपनिरीक्षक झेंडगे करीत असून अधिक तपास सुरू आहे। या घटनेमुळे दत्तक प्रक्रियेत होणाऱ्या गैरप्रकारांबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर उपाययोजनांची गरज व्यक्त होत आहे।